राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले। शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला। सायंकाळी 4 वाजता तहसील मैदान येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। जय श्रीराम व भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते। श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत माता यांच्या झाक्यांसह लाठी-काठी कसरती, फायर शो व आतिषबाजी हे विशेष आकर्षण ठरले। यानंतर मुख्य कार्यक्रमात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन झाले। संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून हिंदू तेजसूर्य धनंजय देसाई आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते व लेखक भरत अमलापुरे यांनी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि संघटन शक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे। प्रमुख वक्त्यांनी हिंदू एकता, संस्कृती जतन आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला। निकेतन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संमेलन समितीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले। एकूणच शिस्तबद्ध आणि भव्य आयोजनामुळे कोपरगाव शहर भगवमय झाले। आपल्या मुलांना संस्कार द्या, आपल्या इतिहासाची ओळख त्यांना करून द्या आणि हिंदू म्हणून अभिमानाने जगा। आणि युवा शक्तीला असा संदेश आहे, माझे तरुण मित्रांनो, तुमच्याकडे ऊर्जा आहे, शक्ती आहे आणि बदल घडवण्याची ताकदही आहे। मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी काम करावं आणि सदैव काम करत राहावं, तर पुढची आपली पिढी जगणार आहे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपण एक पंच परिवर्तन हा आपण संदेश देत आहोत या कार्यक्रमातून। त्यात कसं आहे की आपण समाजात वावरताना सामाजिक बंधुभाव हा जपला पाहिजे। आपली प्रगती करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आपण कुटुंब व्यवस्था कशी सुदृढ राहील याची काळजी घेऊ आणि आर्थिक आणि संस्कृती अशा सर्व पैलूमध्ये स्वच्छ विचार करू। आपल्या नागरिक कर्तव्यांचा विचार करून त्याचप्रमाणे वर्तन करूया। तर विशेष आता असं सांगू इच्छितो, आज ही गर्दी जमलेली आहे, याच्यात सर्वांना परिश्रम घेतलेले आहेत। तर ही गर्दी जी आहे ही कोणाला असं सांगून किंवा यासाठी आलेली नाही आहे। आमचं फक्त रेग्युलर जे आपण म्हणतो सोशल नेटवर्किंग हे वगैरे फक्त आपण सांगून ही गर्दी आपली आणि खुशीने सर्व आपले हिंदू धर्मातले लोक सगळे आलेले आहेत। आणि यासाठी मी अभिमान मानतो की सर्वांनी इथे आलेले आहात आणि जागरूक झालेले आहात, यासाठी मी सर्वांचा अभिमान मानतो। पर्यंत आपण निष्क्रिय असू शकत नाही, आपल्याला जिवंत राहावं लागेल, जागावं लागेल, लढावं लागेल। आज आपण सर्व थोर विद्वानांची वाणी ऐकली आहे। शेवटचं आपण निश्चय करा, देव, देश आणि धर्म, धर्माशिवाय देश एक नागडं असत्य आहे, नागडं असत्य। आज जगात एकही देश असा नाहीये, अमेरिका सुद्धा, इस्रायल सुद्धा आणि धर्मांध असलेलं इराण, पाकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान सुद्धा हे सगळे धर्मांध आहेत आणि भारत मात्र एकमेव धर्मसंपन्न आहे। दुसऱ्याला कुणाला उपद्रव न देणं, दुसऱ्याच्या साधनेमध्ये बाधा न आणणं, दुसऱ्याच्या स्त्रीला आपली रखेल न समजणं, परस्त्री माते समान असा मानणारा वर्ग, निरुपद्रवी वर्ग केवळ ह्या भारतामध्ये स्वतःचं राजकीय, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक स्वतःचं आचरण शुद्ध ठेवून कधीही कुणाचं अतिक्रमण न करणारा, कुणावर बलात्काराची परवानगी न देणारा, कुठच्याही एका प्रेषिताकडून किंवा थोतांड मांडलेल्या ईश्वरी पुत्राकडून जन्माला न आलेला, अनंत ऋषीमुनींच्या अनंत हरिकथा अनंत असा अनंत ऋषींच्या ऋषी परंपरेच्या शुद्ध चिंतनातून पवित्र तावून सुलाखून निघालेला 18 पगार जातीचा, 12 बलुतेदारांचा, नाना विविध अंगांनी नटलेला पण परोपकारी असलेला, परपीडा पाप मानणारा हा भारतीय समाज आहे। भारतीय, मी अनेक सभांमध्ये सांगतो की यापुढे आता आपल्या भारतीयांना एक स्पष्ट करावं लागेल की नुसते आपण हिंदू नाहीये, हिंदू म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजेच हिंदू। भारताबाहेरून आलेल्या मंगोलियन वंशाच्या उकिरड्यावर बाटलेले दरोडेखोर भारतीय नाहीयेत,
शरीरात घुसलेला रोग हा शरीराचा अंग नसतो, तो शरीरात घुसलेला रोग आहे. तो कोविड असू दे का कॅन्सर असू दे किंवा आलेला हार्ट ब्लॉकेज असू दे, त्याला पळावून लावावं लागतं, समूळ नाश करावं लागतं. तसं भारताचं अतिक्रमण करून 1947 साली परमपवित्र भारत मातेची विटंबना करून, भारतातल्या माता भगिनींची विटंबना करून, भारताचं एक अंग दरोडेखोरांनी, चोरांनी, बारग्यांनी जे पापस्थान निर्माण केलेलं आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संकल्प होता की जोपर्यंत अखंड भारत होत नाही, अखंड हिंदुस्थान, हिंदू महासभा नावाची सावरकरांची संघटना होती, त्याचा आजपर्यंतचा नकाशा अखंड भारताचा आहे. सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा, भीमा, गोदावरी, कावेरी, सिंधू अशा सगळ्या सिंधू नद्या, त्या सिंधू नद्यांपासून सिंधू सागरापर्यंतचा भूभाग, सांस्कृतिक भूभाग, जिथे पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी होतंय, बम बम भोले होत आहे, माता जय माताजी होत आहे, गोविंदा गोविंदा होत आहे, दक्षिणेपासून उत्तरेपासून काश्मीर ते कन्याकुमारी, सिंध, पंजाब, बंगाल जो बाटवल्या गेला आहे, धर्मांतरित केला गेलेला आहे, त्या सगळ्या भूप्रदेशाचं पूर्ण सांस्कृतिक अखंड राष्ट्र निर्माण करणं हे हिंदुत्वाचं दायित्व आहे. हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व आपली हौस आहे का? हिंदुत्व करमणूक आहे का? हिंदुत्व व्याख्यान पैसे घेऊन येणाऱ्या बाजार मुणग्या व्याख्यात्यांची व्याख्यान आहेत का? नाही. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व टिकावं, भारताचं भारतीयत्व टिकावं, भारताचा सांस्कृतिक वारसा उजळ माथ्याने छाती ठोकून आपल्या पुढच्या पिढ्यांना या जगभर मिरवता यावा, आध्यात्मिक तत्वज्ञानाचं दूध अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी पाचता यावी, तुकोबांची गाथा पाचता यावी, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात असं म्हणणाऱ्या माऊलींचं आध्यात्मिक तत्वज्ञान आचरणात आणून जगभर त्याचं कल्याणकारी स्वरूप प्रारूप दाखवता यावं, म्हणून भारतीयांनी भारताच्या सांस्कृतिक रक्षणासाठी केलेला सशस्त्र सशक्त प्रतिकार म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्व ही कुठच्या पक्षाची रखेल नाहीये. हिंदुत्व हा भारतीयांच्या धमन्यांमध्ये धावणारा आत्मविश्वास आहे, अस्मिता आहे. आपल्याच पितृदेवतांचं पवित्र रक्त आपल्या धमन्यांमध्ये आहे आणि जगासमोर त्याच धमन्यातल्या रक्ताची ओळख मला उजळ माथ्याने देता आली पाहिजे. अरबांच्या उकिरड्यावर किंवा तुर्कांच्या उकिरड्यावर बाटलेल्या बारग्यांनी स्वतःचं धर्मांतरण केलं आणि आता राष्ट्राचं धर्मांतरण करून पाहत आहेत. ही विडंबना मोडून काढायची असेल तर यापुढे भारताला एकच पर्याय आहे, एकच औषध आहे. जसं लक्ष्मणाला मूर्छित अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी संजीवनी हा एकच पर्याय होता आणि बजरंगबली पर्वतच घेऊन आले, तसं भारताचं भारतीयत्व टिकवण्यासाठी जगात एकच पर्याय आहे. भगवान बुद्धाचं बुद्धत्व टिकवण्यासाठी, जैनांची सर्व तीर्थ टिकवण्यासाठी, शीखांचं सुवर्ण मंदिर आणि नानकाना साहेब टिकवण्यासाठी, वारकऱ्यांची पंढरपूर, 4 धाम 12 ज्योतिर्लिंग जगवण्यासाठी एकच या भारतापुढे पर्याय उरलाय, तो म्हणजे हिंदुत्वाचा. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदू राज्य होतं. ते हिंदू समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीचं हिंदवी स्वराज्य होतं. हे पक्क लक्षात ठेवा, भ्रमित होऊ नका. पुढे काय झालं? आज जो आपल्याला भारत दिसतोय, कशामुळे शिल्लक राहिला? स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं म्हणून आज हा हिंदू भारत शिल्लक आहे. शिवाजी महाराजांची तुम्हा आम्हाला देण काय आहे? आपल्याला सांगितलं जातं महाराज रयतेचे राजे होते, कल्याणकारी राजे होते, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लागू नये असं त्यांचं धोरण होतं. शिवाजी महाराज हे व्यवस्थापनामध्ये कुशल होते, निश्चित होते, सगळं बरोबर आहे. पण आजच्या 21व्या शतकातल्या भारताला शिवाजी महाराजांची देण काय आहे? महाराजांचा वारसा काय आहे? शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा वारसा काय असेल तर हा हिंदू बहुल भारत, हाच सगळ्यात मोठा वारसा आहे. तुमचं आमचं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे, ह्याच सगळ्यात मोठा वारसा आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इस्लाम या भारत भूमीमध्ये पराभूत झालेला आहे. आपल्या पूर्वजांनी त्याचा पराभव केलेला आहे, पण तो 100% पराभूत झाला नाही. तो 17% यशस्वी झाला आणि आपले पूर्वज 83% यशस्वी झाले. 17% कसं काय यशस्वी झाला? जेव्हा या भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता आली तेव्हा या देशामध्ये अखंड भारतामध्ये 17% मुस्लिम संख्या होती. म्हणून 1000 वर्षांच्या संघर्षानंतर देखील त्यांना केवळ 17% यश आलेलं आहे. हा आपला गौरवशाली इतिहास आहे.
आजच्या अवलादी ते आक्रमणकर्त्यांना आपला बाप मानतात. अरे ते आक्रमणकर्ते मुठभर होते. तुमचे बाप जाते तर तलवारीच्या धारेला भिवून त्याची गोळी झाली. ते कन्वर्ट झालेले अवलादी आहात तुम्ही. तुम्ही स्वतःला गजनी घोरी औरंगजेबाच्या अवलादी मानायला लागलेत. म्हणतात ना बाटगा हा सगळ्यात जास्त कडवट असतो. अरे तुम्ही ते कन्वर्टेड आहात. भीतीने घाबरून धर्मांतर केलेल्याच्या अवलादी आहात. गजनी घोरीच्या नाहीये. पण ते गजनी घोरी औरंगजेबाला आपला बाप मानायला लागले. पाकिस्तानच्या मिसाईलची नावं काय आहेत? गजनी घोरी, बाबर, औरंगजेब. कारण ते त्यांचे आदर्श आहेत. जर इथले जिहादी लोक त्यांनाच आदर्श मानत असतील तर पाकिस्तान मधला मुसलमान आणि भारतातला मुसलमान ह्याच्यात गुणात्मक काय फरक आहे? तुम्ही कशा वेगळे आहात? तुमचे आदर्श एपीजे अब्दुल कलाम होऊ शकत नाहीत. अशफाकुल्ला खान होऊ शकत नाहीत. हमीद दलवाई होऊ शकत नाहीत. पण नाही, तुम्हाला बाबर लागतो, तुम्हाला तैमूर लागतो, तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी लागतो, तुम्हाला टिपू लागतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.